हॅलो, गुड इव्हनिंग मंडळी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज मी खूप दिवसातनं व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर. आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे आणि आम्ही काम करतो आहे. पण काम काय चाललेलं आहे, मिरच्या तोडायच्या आणि वांगी तोडायची. आणि वांगी तोडायला एक्सपर्ट आहेत भालसिंग सर. मस्तपैकी हँड ग्लोव्ज घालून वांगी तोडायचं काम चाललं आहे आणि आम्ही मिरच्या तोडतो आहे. आता ग्रामीण भागात राहण्याची मजा आहे, पण काम काही सोपं नाही आहे आणि सवय पण नाही ना. म्हणजे असं वाटलं नव्हतं या काळामध्ये इथं यावं लागेल, काम करावं लागेल. डुकर पण आहेत का? हा, डुकर आले, ते खाल्ले त्यांनी शेंगा. ते काय बुजगावनं लावलं होतं ना. मग बुजगावनं शर्टही फाटला तो. नाही, कमी झाले, परत नाही आले डुकर. गुड इव्हिनिंग म्हणजे सगळ्यात छान. आता सूर्य मावळेल ना त्यावेळेचे एकदम सुंदर दृश्य दिसतं इथून. या झाडातून तर फार भारी दिसतं. मस्त हिरवी मिरची तोडायची मजाच वेगळी आहे. अगदी सहजपणे अशी उलटी ओढली की मिरची तुटते. अशी उलट्या बाजूने ओढायची की मिरची लगेच तुटते. आणि याला शेणखत घातलेलं आहे, कुठलंही रासायनिक खत नाही आहे. घरची मिरची ही खूप तिखट पण नाही आहे आणि खूप फिक्की पण नाही, मध्यम चवीची मिरची आहे ही. राजा पाठीमागच आहे, तो काही साथ सोडत नाही. नाही, सोबतच असतो ते, एकटे कुठंच नाही. त्यांना पलीकडे शेतात शोधायला जातो तो, एकदम इमानदार. हां, ते बाहेर गेले होते आणि त्याला भाकरी टाकली होती आणि खाल्ली नाही. टोस्ट पण टाकले होते, खाल्ली नाही. ते आल्यावर खाल्लं. वाट बघत होता काही येतं का त्याच्यासाठी खाटखूट. निघाला पाठीमाग. कशा वाटताय शेंगा खायला? मजा येते ना. हा, तुला गिर आवडतात का? छोटे छोटे. आता टाइम आहे त्याला. आता सूर्यबिंब दिसतंय छोटस गेट वरून. छान वाटतंय. बनवायची जी कला आहे ना ती आपल्याकडेच आहे. तुम्ही कशा गवारीच्या शेंगा बनवता एकदम सुटसुटीत? ते म्हणतात माझ्या मामाच्या गवारीच्या शेंगा आणि मी त्यांना म्हणतात तुमच्या हाताचे खिचडी सुद्धा आहे ना, अशी चिकट आहे ना, गोड चायला पाणी घालून.